जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 48वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण आपली प्रार्थना म्हणून सत्राला सुरुवात करूया. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडूया. श्लोक म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवा डोळे उघडूया. आपण या सगळ्या योग वासिष्ठची सुरुवात ही वैराग्य प्रकरणापासून केली होती. आणि हे वैराग्य कशातून आलं तर जे काही सुखाच्या मागे धावण्याची अपेक्षा आहे, सुखाच्या मागे धावत राहतो माणूस सुख मिळण्यासाठी, आणि तसं न होता दुःख येतं. जे सुख पाहिजे ते कधी मिळत नाही हे दिसून आलं, आणि म्हणून त्याच्यातून वैराग्य. इन जनरल आपल्यामध्ये अनेकांना जेव्हा जेव्हा काही वैराग्य येतं बहुतेक वेळेस त्यावेळेस कुठेतरी दुःखद प्रसंग घडलेला असतो, कुठेतरी ठेच पोहोचलेली असते, कुठेतरी काहीतरी दुखावलं असतं, आणि त्यावेळेस आपल्याला वैराग्य येतं. आता केवळ दुःख झालं म्हणजेच वैराग्य येतं असं आवश्यक नाहीये. काही काही जण हे जेव्हा अति श्रीमंतीत असतात किंवा अति सुखाचा उपभोग घेतात आणि तो वारंवार तेच ते केल्यानंतरही आयुष्यात कुठले दुःख नाही, काहीच नाही, पण अशी जेव्हा परिस्थिती असते की सगळं आनंदच आहे आणि सतत आनंदच आहे, त्यावेळेस सुद्धा वैराग्य येतं. आणि हीच ती गोष्ट बलिराजाची. असुरांचा राजा बली, हा बली म्हणजे तो सम्राट, त्याचं सगळीकडे राज्य, आणि त्याच्या राज्यात सगळं काही व्यवस्थित, अनेक स्थित्यंतरं, अनेक वेळा सगळं येणं जाणं जे काही असेल ते सगळं त्यांनी पृथ्वीवरती बघितलं, सगळ्या प्रकारचे सुख उपभोगले, सगळं काही झालं. आणि त्याच्यानंतर एक दिवस त्याच्या मनात काही विचार यायला लागले. ते विचार हे सगळ्या या उपभोगांबद्दल आणि याच्यातून येणाऱ्या वैराग्याबद्दल, अशी त्याची मनाची अवस्था होती. तर आजच्या या सत्राच्या सुरुवातीलाच आपण त्यांनी जे काही हा विचार केला तो विचार आपणही आपल्या आयुष्यात करायचा आहे. आजपर्यंत आपण कायम दुःख आणि दुःखांच्या किंवा सुखाच्या मागे लागून येणारे दुःख यांचीच कल्पना केली, परंतु आपल्या आयुष्याकडे स्वतःच्या जर सकारात्मक दृष्टीने जरी बघितलं तर असं लक्षात येईल की आयुष्यात आपण सुखही अनेक उपभोगले आहेत. आपलं आयुष्य कदाचित बलिराजासारखं नसेल की जिथे फक्त सुख आणि सुखच होतं. आपल्या आयुष्यात दोन्ही गोष्टी झाल्या असतील, सुखही असेल आणि दुःखही असेल. त्या दुःखांमुळे सुद्धा जसं वैराग्य येण्याची शक्यता आहे, तसंच थोडंसं आपल्या सुखांकडे बघावं, आणि या सुखातून सुद्धा त्याच्यातही वैराग्य असू शकतं, त्या सुखांमध्येही वैराग्य असू शकतं, याची थोडीशी जाणीव ठेवावी. आणि ते कसं असेल ते तो सगळा विचार आज आपण करूया. म्हणजे या सुखांमध्ये सुद्धा, कारण असं वाटतं आपल्याला की
चला दुःखातून बाहेर निघू, सुखात राहिलो तर निदान आनंद तरी राहील. पण बलिराजा आपल्याला सांगतोय की असंही नाहीये. नुसते सुख सुख जरी असतील तरी एक दिवस आयुष्यामध्ये तिथे कंटाळा येण्याची शक्यता आहे किंवा येतोच. त्यामुळे मला सुख मिळालं म्हणजे मी सगळं काही व्यवस्थित होईल असं नाही. तिथे कंटाळा येईल. दुःखांचा जसा कंटाळा येतो तसा सुखांचाही कंटाळा येऊ शकतो. हेच तो बलिराजा आपल्याला सांगतोय. तो विचार आपण आज करूया. तुमचं नुकतंच ध्यान झालेलं आहे गुरुदेवांबरोबर. तरी पण हे इथे ध्यान नाही म्हणता येणार. इथे फक्त डोळे मिटून हा विचार आपल्याला करायचा आहे. मी तो सगळा वाचून दाखवेल, सांगेल आणि आपण त्या जागेवर आहोत आणि हे सगळं आपल्याच दृष्टीने करायचा विचार. तसं ती भाषा इथे असेल. पुस्तकात किंवा ग्रंथामध्ये जशी दिलेली आहे, जसं तो बलिराजाने जसा विचार केला तसाच्या तसा हा विचार नसेल. हा आपल्यासाठी जो सुयोग्य आहे तो आपल्या दृष्टीने मांडला जाईल. तसा आपण प्रयत्न करूया. तर चला सगळेजण डोळे मिटून बसूया. उपशम प्रकरण सुरू आहे. इथे सगळा विचार असाच होईल. वारंवार हे सगळं उपशम प्रकरण मी पहिल्यांदाच सांगितलं होतं. बस डोळे मिटूनच ऐकण्यासारखं आहे. सगळ्यांनी डोळे मिटूया. सगळं लक्ष आपल्या श्वासावर ठेवू. जसा असेल तसा आपल्या श्वासावर लक्ष ठेवू. आपल्या मनात श्री गणेशाचं स्मरण करूया. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. विचारांच्या या प्रवाहात आपले गुरु आपल्यासोबत सतत असावे. आपलं चित्त स्थिर ठेवावं. हा विचार आपल्यातच संपूर्णपणे जिरावा यासाठी त्यांची प्रार्थना करूया. असं म्हणतात, जीवनामध्ये दुःख जास्त, सुख कमी. अनेक जण तर असंही म्हणतात की या दुःखांमुळेच माणसाला मुक्तीची आशा आहे किंवा त्याची ओढ लागते. दुःख नको, जन्म मरणाचा हा जो प्रवास, पुन्हा पुन्हा ते चक्र, ह्यातून सुटण्याची जी काही इच्छा असते ती या दुःखांमुळेच.
माझ्या जीवनात जे काही दुःख आहेत, मी मुक्त झालो म्हणजे हे दुःख चालले जातील. जर माझ्या जीवनात दुःखच नसते, फक्त सुख आणि सुख असतं, तर मी मोक्षाची इच्छा केली असती. चला, या जीवनात जे जे सुख बघितले, ज्या ज्या सुखांचा उपभोग घेतला, जरा त्या सुखांचाही विचार करूया. या जीवनाचा आनंद आतापर्यंत घेत आलो आहे. अनेक ठिकाणी हिंडायला गेलो, फिरायला गेलो. अनेकदा अनेक सुख यथेच्छ भोगली. अनेक वस्तू, अनेक व्यक्ती ह्या आम्ही स्वतःला मिळवून घेतल्या. आजही माझ्याजवळ नीट बघितलं तर उपभोग घेण्यासारखं भरपूर काही आहे. आजही आयुष्यात सुख आहेच. पण तरी सुद्धा आता पुरे असं म्हणवत नाही. भोग घेता घेता शरीर थकतं, तेव्हा तेवढ्यापुरतं आता पुरे असं आपण व्यक्त करतो. पण इच्छा तशाच राहतात. आणि पुन्हा शरीरात जोर आला, इंद्रियांना बळ मिळालं की पुन्हा सुखाची इच्छा. ज्यांचा ज्यांचा उपभोग घेतो ते नष्ट पण होऊन जातात किंवा चालले जातात किंवा बदलतात. पण माझ्या मनातल्या इच्छा त्या काही संपत नाही. मनात इच्छा येते, भोग घेतो, पुन्हा इच्छा, पुन्हा भोग. खरं मागे वळून बघितलं, जेव्हा जेव्हा इच्छा केली
आणि जेव्हा जेव्हा भोग भोगले असं कोणतं सुख मिळालं? हे एक प्रकारचं मायाजालच नाही का? सुखाची इच्छा करावी, भोग घ्यावा आणि नंतर लक्षात यावं की ते खरंच सुख होतं. गेले कित्येक वर्ष पुन्हा पुन्हा तोच तो दिवस उगवतो. तीच ती रात्र येते. रोज उठून तेच ते कार्य. उठा, स्नान करा, भोजन करा, गप्पा करा, आपले कार्य करा. लोकांना भेटा. म्हणायला तीच ती करमणूक. आता मला ह्यात रस वाटत नाही. खरं म्हणजे हा तोच तोपणा एखाद्या शहाण्या माणसाच्या दृष्टीने ही माणसाची विटंबनाच आहे. खाणं पिणं करायचं, स्त्री पुरुष संग, ती नाटकी सुख, कोणाप्रती तरी असूया, कोणाप्रती तरी प्रेम. हे नुसते पोरखेळ किंवा बिंडोक माणसाचं वागणं असंच वाटतं. रोज रोज तेच ते व्यवहार करून हे कंटाळा वीट निर्माण करणारे कार्य माणूस कसा काय करू शकतो? ही खरोखर लज्जास्पद गोष्ट आहे की मनाला त्यातून बाहेर काढण्याची इच्छाच होत नाही. ह्या जगात असा कोणता विषय किंवा क्रिया आहे की जे केल्याने कृतार्थता वाटेल? असं काय आहे की जे केल्याने माझी अस्वस्थता संपेल,
मी तृप्त होईल. हे रोज रोज कार्य मी किती काळ चालू ठेवणार, आणि त्यातून मिळणार तरी काय? कदाचित काही हानीच मिळेल, हानीच होईल. कारण हा सगळा खेळ अनंत आहे. पुन्हा 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 तोच तो खेळ, तोच तो खेळ. जे या कर्मांच्या खेळात अडकतात त्यांना दुःखाशिवाय आणखी काय मिळतं? बरं, सुख मिळाले तरी नेमकं काय मिळतं? कारण पुन्हा तेच सतत स्वतःला कुठेतरी अडकून ठेवावं लागतं. मग ते सुख उपभोगत असू नाही तर दुःख. थोडक्यात जे मिळालं, ज्याची प्राप्ती झाली, म्हणजे काहीही उरत नाही. अशा तऱ्हेचा कुठलंही कार्य मला इथे दिसत नाही. हे जे काही भोग वाटतात ते तात्पुरते आहेत आणि तुच्छ आहेत. असं काय आहे की ज्याच्यात एकदाच सुख घेतलं की काही करायचं उरतच नाही? मला त्याचा शोध घ्यायचा आहे. माझा सगळा प्रयत्न, सगळा विचार हा त्या अशा सुखाकडे, ते कसं प्राप्त होईल त्याकडे असेल. एकदा ते सुख मिळालं की पुन्हा कुठल्याही सुखाची अभिलाषा नाही, दुःखाचा उद्वेग नाही. एकदा सुखी कायमचा सुखी, असं कुठलं सुख आहे?
शांति शांति। एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून द्या. आपल्या शरीराप्रती सचेत हो, वातावरणाप्रती सचेत हो आणि हळूहळू आपले डोळे उघडूया. हा बलिराजा असा विचार करायला लागला आणि त्याला अचानक आठवलं की त्याचे वडील विरोचन, त्या विरोचनला, आपल्या वडिलांना, विरोचन महाराजांना त्यांनी एकदा प्रश्न विचारला होता की असं कुठलं ठिकाण आहे की जिथे ही जी काही सगळी दुःख आहेत, हे जे काही सगळे प्रयत्न आहेत, ही जी काही खटपट आहे, हे सगळं थांबेल आणि त्याच्यानंतर केवळ सुख आणि सुखच. असं ठिकाण कुठलं जिथून तुला पुन्हा हलावं लागणार नाही, अशी विश्रांती कुठे मिळेल? असं कोणतं सुख आहे की एकदा जे प्राप्त झालं की त्याच्यानंतर आणखी अगदी ब्रह्मलोकापर्यंत जे काही सुख असतील अशा कुठल्याही सुखाची अपेक्षा राहत नाही, इच्छा राहत नाही. या जगामध्ये असं काय आहे की ज्याचं दर्शन घ्यावं, ज्याला बघावं? अशी कुठली जागा आहे की जिथे आनंद कायमचा टिकतो? तर असं ठिकाण मला सांगा. त्याचे वडील विरोचन त्यांनी सांगितलं की हे बाळा, असं एक मोठा प्रदेश आहे, अति विस्तीर्ण देश आहे आणि त्या देशामध्ये सगळ्या प्रकारच्या घटना, सगळ्या प्रकारच्या गोष्टी होत असतात. तिथला जो राजा आहे तो एकच राजा, अतिशय तेजस्वी, आणि त्याचा सगळीकडे अंमल, सगळीकडे त्याचंच राज्य चालतं. परंतु तो राजा कोणाला दिसत नाही, तो स्वतः गुप्त राहतो. आणि ह्यानी, त्या राजानी आपला सगळा देश चालवण्यासाठी एका मंत्र्याची नेमणूक केली. सगळ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री अशी त्याचं नाव, तो मुख्यमंत्री त्यांनी नेमून दिलेला आहे. आणि हा मंत्री सगळ्या प्रकारचे कार्य करू शकतो, सगळे अधिकार त्या मंत्र्याकडे दिलेले आहेत. त्याच्याकडे इतकी शक्ती आहे की तो काहीही करू शकतो आणि काहीही मोडू शकतो. बरं, त्याला स्वतःला काही ज्ञान नाही आणि तो स्वतः त्याचा काही उपभोगही घेऊ शकत नाही. जे काही राजाने त्याला अधिकार दिलेले आहेत त्याच्या आधारे तो सगळा आपला कारभार करतो आणि हा राजा मात्र स्वतः एकांतात स्वस्थ बसून आहे. तर बलीने विचारलं की हा असा प्रदेश कुठला, हा राजा कोण, हा मंत्री कोण, आणि असं कोण आहे की जो मला माहिती नाही? मी तर सगळं जग जिंकलेलं आहे, तर त्याच्यामध्ये हा मंत्री तर कधी किंवा हा राजा कधी ऐकिवात आला नाही. तर यावर विरोचननी त्या राजाचं आणि मंत्र्याचं वर्णन केलं. ते म्हणाले की तो जो मुख्यमंत्री आहे, राजाचा मंत्री, तो एवढा पराक्रमी आहे, इतका शूर आहे की त्याच्यावर अगदी देव, सगळे राक्षस, जे कोणी असतील सगळेजण जरी त्याच्यावर आपल्या सर्व शस्त्रास्त्रांसह चालून गेले, त्याच्यावर हल्ला केला, तरी त्याला जिंकता येणं शक्य नाही. त्याच्यासमोर कोणीच टिकत नाही. म्हणजे दगडावर कमळ आपटावं तशी, जशी कमळाची गत आहे तशी या राजासमोर, या मंत्र्यासमोर सगळ्यांची गत होते. त्यांनी सगळ्यांना आपल्या ताब्यात ठेवलंय. मग ते देव असू द्या, मनुष्य असू द्या, राक्षस असू द्या, जे काही असतील ते सगळे याच्याच ताब्यात आहे.
जगातल्या सगळ्या शक्ती ह्या ह्या मुख्यमंत्र्याच्या ताब्यात आहेत. जे काही चालतात, जे काही वाईट लोक असतील किंवा जे काही चांगले लोक असतील, ते सुद्धा केवळ या मंत्र्याच्याच अनुग्रहामुळे, त्याच्याच कृपेमुळे, त्याच्या सगळ्या याच्याच खेळामुळे. त्यामुळे याला जर थांबवायचं असेल या मंत्र्याला, तर हे बाकीच्या कोणाचं काम नाही. हे फक्त जो त्याचा राजा आहे त्या राजाच्या आदेशावरूनच हा मंत्री थांबवू शकतो. बाकी कोणी त्याला थांबवू शकत नाही. अनेक कितीही मोठे वीर पुरुष असू द्या, ते सगळे याच्यासमोर टिकत नाहीत. आणि हा जो मंत्री आहे, ह्याला जर तू जिंकलंच तर तू खरा पराक्रमी. तुला वाटतं तू त्रैलोक्याचा राजा आहे, तू सगळं जिंकलं आहे, परंतु ह्या मंत्र्याला जिंकला तर काही म्हणता येईल की तू जिंकला. नाही तर त्याला जिंकणं हे शक्य नाही. आता हा जो मंत्री आहे ह्याच्याकडे अशा शक्ती आहेत की तो अगदी सामान्यापासून कितीही श्रेष्ठ असू द्या, या सगळ्यांना तो सहजपणे फसवतो. त्याच्यावर सगळ्यांवरती तो आपली माया दाखवतो, त्यांचा परिणाम करतो. अगदी त्यांना वेगवेगळ्या मोहात फसवेल, त्यांना वेगवेगळी भीती दाखवेल, वेगवेगळ्या प्रकारचे भास दाखवेल. आणि हे सगळं करून तो मंत्री कोणालाही राजापर्यंत पोहोचू देत नाही. सगळेजण त्याच्या भूलभुलैयात अडकतात आणि तिथेच फिरत राहतात. ते काही राजापर्यंत पोहोचू शकत नाही. तर जर तू त्या मंत्र्याला जिंकू शकलास, त्यांनी जे काही तुला भूल दिली असेल, त्यांनी जे काही तुला वेगवेगळ्या मोहात अडकवायचा प्रयत्न केला असेल, या सगळ्या गोष्टींमधून तू स्वतःला वाचवून अतिशय एकाग्र बुद्धीने त्या राजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलास. आणि तसं जर तुला जमलं तर तू आपल्या बसल्या जागेवरती इथेच जिथे आहे तिथून राजवाड्याच्या बाहेर सुद्धा न जाता त्या मंत्र्याला जिंकू शकलास असं समजू शकतो. आणि नाही तर तू हे न करता अनेक स्वाऱ्या करत करत तू स्वर्गावर जा, नाही तर आणखी कुठेही जा. कितीही तू काहीही जिंकला तरी त्या जिंकण्याला काही अर्थ नाही. खरा पराक्रमी तोच, खरा जिंकणारा तोच, खरा जेता तोच जो या मंत्र्याला जिंकू शकतो. आता ते जर तुला जमलं नाही तर तू कितीही सुखाचा शोध घे, तुला ते सुख काही मिळू शकत नाही. शाश्वत सुख जे काही असेल ते तू कितीही कष्ट कर, काही कर, तुला ते मिळणार नाही जोपर्यंत तू या मंत्र्याला जिंकत नाही. जेव्हा तू हा मंत्र्याला जिंकण्याचा निश्चय करशील तेव्हाच तुला काही शक्य आहे. तर बलिराजाने विचारलं की ह्या मंत्र्याला कुठल्या उपायाने जिंकायचं, त्याच्या कारवाया कशा ओळखायच्या, तो काय काय फसवतो, कसं करतो, हे कसं लक्षात घ्यायचं. तर त्यावर त्याच्या वडिलांनी सांगितलं, विरोचन महाराजांनी, की ह्या मंत्र्याला जिंकण्यासाठी युद्ध करून उपयोग नाही, त्याच्याशी युक्तीनेच जिंकता येतं. कारण तिथे तुम्ही कितीही ताकद दाखवायला जा, आडदाणपणा करायला जा, तर तो मंत्री सुद्धा तेवढाच खवळतो आणि तो तुम्हाला सहज हरवून टाकतो. त्याच्याशी लढाई करून उपयोग नाही. एखाद्या लहान मुलाला आपण जसं समजवतो आपल्या घरातल्या, की एखादा मुलगा संतापला असेल किंवा काही असेल किंवा आपल्याला एखादं कार्य करून घ्यायचं असेल, त्यावेळेस कसं आपण गोड बोलून त्याला थोडंसं आमिष दाखवून, पण त्या आमिषांसोबत त्याच्यासोबत थोडंसं त्या आमिषांच्या मागची काय म्हणतात त्याला नुकसान काय आहे तेही दाखवून, हे सगळं करत करत हळूहळू हळूहळू त्या मुलामध्ये त्या त्या गोष्टींसाठी विरक्ती आणावी लागते. जसं एखादं मूल हे सतत चॉकलेट 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 करत असेल तर अगदीच नाही देऊन सुद्धा होत नाही, कारण ते रडेल, हट्ट करेल. तर त्यावेळेस तुम्ही काय एक मोठं 50 रुपयाचं चॉकलेटच्या ऐवजी त्याच्याशी निगोशिएट करून त्याला 10 रुपयाच्या चॉकलेटवरती, 20 रुपयाच्या चॉकलेटवरती आणा. त्याच्यासोबत त्याला हेही सांगायचं की अरे हे साखर खूप असते, अनेकांना असे त्रास होतात, मग इन्शुलिन घ्यावं लागू शकतं, इंजेक्शन्स घ्यावे लागतात, असे अनेक जण आहेत, त्यांना अशा अशा प्रकारचे त्रास होतात. किंवा हे जे काही मैद्याचे सगळे फूड आहेत, पिझ्झा असेल, बर्गर असेल किंवा नूडल्स असतील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात, कशा कशा प्रकारे त्रास होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना द्यावी. तर सुरुवातीलाच भांडण करून नाही म्हणण्यापेक्षा थोडंसं द्यावं, प्रमाणात करावं, थोडं कमी करावं, अशा प्रकारे जेणेकरून त्याची रुची कमी होत जाईल, त्याला पुरवायचं, परंतु त्याच्यासोबत त्याच्या दुष्परिणामांची कल्पना द्यायची आणि एकदम सगळं मोकं सोडून देण्याच्या ऐवजी थोड्याफार प्रमाणात करायचं. हे जे काही संवाद असतो, कलाकलानी वागून, समजूत घालून, गोड बोलून, जसं आपण त्या मुलाचा हट्टीपणा, लहरीपणा कमी करतो आणि तो आपलं म्हणणं ऐकायला लागतो, तसंच ह्या मनाला, ह्या मंत्र्याला सुद्धा
आपल्याला सांभाळून घ्यायचं असतं. त्याला जे काही हवं ते विषय थोडे थोडे द्यायचे, परंतु त्यांच्यासोबत त्याचा एक तोटा काय आहे, त्याचं नुकसान काय आहे ते सुद्धा आपल्याला तिथे सांगणं आवश्यक आहे. जेव्हा आपण असंही व्यवस्था करतो, असं जेव्हा त्या मंत्र्याला आपल्या हातात घेतो, तो मंत्री आपलं ऐकायला लागतो, त्यावेळेस मग लगेचच राजाचं दर्शन होतं. आणि नुसतं राजाचं दर्शन होतं असं नाही, आपण स्वतः राजे होतो, त्या राज्यपदाची आपल्याला प्राप्ती होते. आणि एकदा त्या राजाची प्राप्ती झाली की हा मंत्री सुद्धा आपल्याला वश होतो. त्यामुळे प्रयत्न दोन्ही करायचे, त्या मंत्र्यालाही वश करायचा प्रयत्न करायचा आणि त्या राजालाही मिळवायचा प्रयत्न करायचा. हे जेव्हा ज्याला जमतं त्यासाठी एकाच वेळेस जेव्हा प्रयत्न करता येतील तर या दोन्ही गोष्टी साध्य होतील. तुला राजाही मिळेल, तू मंत्र्यालाही जिंकू शकशील आणि अशा रीतीने तू त्या देशामध्ये त्या ठिकाणी सुखाने राहू शकशील की जिथे एकदा तू गेला की तुला कायमचं सुख मिळालं, पुन्हा कुठल्याही सुखाची अभिलाषा राहणार नाही. हा देश कुठला? तर हा देश आहे मोक्षाचा. ह्या इथे मोक्षामध्ये सुखाशिवाय दुसरं काहीच नाही. आता हे सुख म्हणजे आपण ज्या सुखाची अपेक्षा करतो तसं नाही. हे सुख म्हणजे निर्विकार, ज्याला कुठलेही पुन्हा पुन्हा अडकायची गरज नाही, कायमचं सुख आणि त्याच्यामध्ये निर्लेप असं स्वच्छ सुख असं ते आहे. त्याचा जो राजा आहे त्या मोक्षाचा, हा जो कोणी राजाचं वर्णन केलं, हा राजा म्हणजे तो परमात्मा की जो या सगळीकडे त्याचं अस्तित्व आहे, तो सगळ्यांच ठिकाणी वावरतो परंतु स्वतः दिसत नाही आणि त्याचे जे काही कार्य करतो ते त्यांनी या आपल्या मनाच्या रूपाने हे सगळे कार्य घडवलेले आहे. तर हे जे काही मन आहे, हे मन म्हणजेच त्यांनी आपला मुख्यमंत्री म्हणून नेमलेला आहे. आणि या मनाची, या मंत्र्याची ही युक्ती हीच आहे की तो आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फसवतो आणि त्या मनाला जर जिंकायचं असेल तर तो ज्या ज्या गोष्टींमध्ये फसवायला जातो, अडकायला जातो, त्या गोष्टी नष्ट करायच्या, त्याच्यापासून त्याला दूर ठेवायचं. म्हणजे त्या गोष्टी त्या मंत्र्यापर्यंत पोहोचूच द्यायचं नाही. जसं आपण म्हणतो ना की एखादी सेना असेल आणि त्यांच्यापर्यंत त्यांची शक्ती काय असेल तर त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचत असेल, काही रसद जात असेल, मटेरियल पोहोचत असेल, तर हे सगळं त्यांच्यापासून जर तोडलं तर ती सेना आपोआप कमजोर पडते. तसं या मंत्र्यापासून जर हे सगळे विषय वगैरे तोडले तर तो आपल्याला फसवण्यासाठी जे काही मटेरियल आहे, त्याला जे काही साहित्य लागतं, त्याला जे काही विषय लागत असतील, वस्तू लागत असतील, ते जर या मंत्र्याला मिळालंच नाही तर तो आपल्याला कुठे अडू शकणार नाही. त्यामुळे जेव्हा ही युक्ती आपण करतो की त्याची जी काही सगळी विषयांची ओढ आहे ती काढून घेतो, त्यानंतर तो मंत्री ताबडतोब आपल्या ताब्यात येतो. आणि ही युक्ती मात्र सुरुवातीला जे नवीन आहेत त्यांना अशक्यप्राय वाटते. म्हणूनच त्या विरोचननी सांगितलं की एकदम अचानक सगळं करण्याच्या ऐवजी थोडं 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 करत जावं. जसं आपण व्यसन सोडण्याबद्दल मागे एकदा चर्चा केली होती. एखादं व्यसन आहे ते सोडायचं असेल, समजा सिगरेटचं व्यसन आहे, तर नाही होत एकदम सोडणं, ठीक आहे, दिवसातून जे एरवी 10 घेत असाल तर त्या 9 करा, 8 करा, किंवा एखादा वेळ त्याचं उपोषण केल्यासारखं सकाळच्या भागात काही करा, संध्याकाळच्या भागात काही करा. असं जे काही असेल अशा पद्धतीने हळूहळू सोडता येतं. तर एकदम सोडायच्या ऐवजी थोडंसं चुचकारायचं, थोडंसं घ्यायचं, त्याचे दुष्परिणाम दाखवायचे. अशा पद्धतीने जेव्हा तू हे करू शकशील, बलिराजाला ते सांगतायत विरोचन, ते असा अभ्यास करायला लागला तर मग तुला ही जी काही राज्यपद आहे, हा जो काही राज्य आहे, हे सहज तुला प्राप्त होईल. त्याच्यासाठी नुसती इच्छा करून उपयोग नाही, त्याच्यासाठी पुरेसे प्रयत्नही झाले पाहिजेत. ज्या ज्या विषयांवरती आपलं मन अडकलेलं आहे त्यापासून जोपर्यंत प्रयत्न करत नाही त्याला दूर करण्याचा, तोपर्यंत आपण नुसतंच म्हणजे मला स्वप्न बघितल्यासारखं, दिवसा स्वप्न बघतो तसं की मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, पण प्रत्यक्षात प्रयत्न करत नाही, तशी स्थिती आहे. ज्यांना काही प्राप्त करायचं आहे त्यांनी उठून चालून जाणं, त्यासाठी कुठेतरी जाणं हे आवश्यक आहे. जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर अभ्यास करणं आवश्यक आहे. नुसतं बसून राहिलो आणि अभ्यास करेल असं म्हणून होत नाही. प्रत्यक्ष कार्य घडणं हे आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा वेगवेगळे कारणं देतो, दैव आडवं येत आहे, असं होत आहे, तसं होत आहे. तर हे कुठलीही कारणं हे खरंच काही प्रत्यक्षात त्यांचा उपयोग नाही. ते केवळ दैव देव जे म्हणतो ते आपलेच कर्माचे रूप असतात, त्याच्यामुळे त्यांच्या मागे अडकू नको. म्हणून तू हा अभ्यास सतत करत राहा.
हा अभ्यास करताना त्याचं श्रवण, मनन, चिंतन या सगळीकडे गोष्टी झाल्या पाहिजेत. मनाला स्थिर करायचा प्रयत्न करायचा आणि आपली बुद्धी ही तीक्ष्ण करायची आणि ही जी काही शरीराची मनाची ओढ आहे विषयांकडची, वेगवेगळ्या अट्रॅक्शन्स करची, ती हळूहळू हळूहळू कमी करत जायची. आता हे कसं साध्य करायचं, तर इथे हा सगळा आपल्यासाठी दिलेला एक उपदेश आहे की ज्यांना असं वाटतं की मला या मार्गावरती पुढे जायचं आहे, त्यांनी आपल्या दिवसाचे साधारण 2 भाग करावे. एक भाग जो काही आपला व्यवहाराचा असेल म्हणजे 50%. त्या 50% भागामध्ये आपलं व्यवहार, आपलं पैसे कमवणं, संसार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. उरलेल्या 50% पैकी अर्धा भाग म्हणजे टोटल 25%, हा 25% भाग आपल्या वाचनामध्ये, श्रवणामध्ये तिकडे गुंतवावा. आणखी 25% भाग असतो तो गुरूंची सेवा, ते जे काही सांगतात त्याचं आचरण करण्यासाठी तिकडे करावं. गुरुबंधूंबरोबर चर्चा करणं म्हणजे आपण जे काही एकत्र बसून चर्चा करतो वेगवेगळ्या विषयांची, ती आपल्यातले काही जण जे दुपारी बसून चर्चा करतात दुपारच्या किंवा संध्याकाळच्या सत्रांमध्ये, तशा प्रकारचा विषय असं करावं. आणि हा क्रम जेव्हा काही दिवस आपल्याला सवय होते, त्याच्यानंतर मग हा जो पहिला 50% व्यवहाराचा होता तो आणखी थोडा कमी करावा. त्याच्याऐवजी मग तिथे पुन्हा आपलं ध्यान, जप, तप ह्या गोष्टी वाढवाव्या, साधना वाढवावी आणि पुन्हा गुरुकार्य आणि वाचन हे सगळे प्रकार वाढवत जावे. असं जेव्हा उत्तम संस्कार होत जातात, हळूहळू हळूहळू आपली बुद्धी शुद्ध व्हायला लागते. त्याच्यानंतर आणखी हा व्यवहाराचा भाग कमी करून ह्या बाकीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं. आता व्यवहार हा कसा असावा, तर आपण जे काही जीवनमुक्त आहे त्यांची लक्षणं ती सगळी अगोदरच ऐकलेली आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल पुन्हा जास्त बोलण्यात अर्थ नाही. पण हे जेव्हा आपलं मन हळूहळू विषयांकडून दूर जायला लागतं, आपल्याच आत्मविषयक विचारांमध्ये राहू लागतं, तेव्हा तो जो पुरुष आहे, पुरुष म्हणजे जी व्यक्ती आहे, ती मग अधिकच उत्तम लक्षणांनी शोभून दिसायला लागते. आणि या सगळ्यांच्या मागे मुख्य उद्देश, मुख्य कारण काय आहे, तर आपल्या भोगेच्छा कमी करणं. मला जे काही भोग आहेत, जे काही एन्जॉय करायचं आहे, ते भोग सोडून देणं हा सगळ्यात मोठा मार्ग आहे. नाही तर बाकी कितीही काहीही करा, दान करा, तप करा, यज्ञ करा, काही करा, पण जर भोग कमी नाही झाले, भोगांची इच्छा कमी नाही झाली, तर मात्र मोक्ष मिळणं मुश्किल आहे आणि तो सगळ्यात मोठा अडथळा आहे. म्हणून भोगेच्छा कमी करा असं विरोचननी सांगितलं. आणि आपण जे काही व्यवसाय करत असू, जिथे कुठे असू आपल्या कार्यामध्ये, त्या कार्यामध्ये जे काही द्रव्य अर्जन म्हणजे पैसे कमवत असू, तर त्याच्यामध्ये सगळं प्रामाणिकपणे करायचं, दुसऱ्यांना न लुबाडता आपल्याला जसं योग्य असेल, जसं संभव असेल तसं करायचं. आपल्या गरजेपुरतं आवश्यक जे जे आहे ते ठेवायचं आणि बाकीचं मग सत्कार्यात त्यांचा खर्च करायचा. मी इथे अवश्य सांगेन की याचा अर्थ असा नाही की पैसे कमी कमवा किंवा व्यवहार करू नका. हा जरूर करा. सत्कार्यांसाठी आजच्या काळामध्ये आवश्यकता भरपूर आहे, त्याच्यामुळे भरपूर पैसे कमवा, चांगले कार्य करा, श्रेष्ठ व्हा आणि सत्कार्यामध्ये सुद्धा तेवढाच पैसा जरूर त्याचा उपयोग करा. आपल्या गरजा अवश्य पूर्ण करा. कुठलेही भोग, जे काही इच्छा असतील, कारण इथे म्हटलं आहे की मनामध्ये खूप इच्छा राहिल्या आहेत आणि त्या जबरदस्तीने दाबून त्यांच्या विरोधात जाऊन काहीतरी स्वतःला हठयोग म्हणतो आपण तसं, त्या मार्गातून स्वतःला क्लेश देत मला हे नको ते नको असं करून मनातल्या मनात वासना सुप्त ठेवायच्या, असं काही करायची गरज नाही. जो काही योग्य उपभोग आहे तो, पण त्याच्यामध्ये हा अभ्यास, या अभ्यासाच्या मार्गातून त्या उपभोगांबद्दलची वासना कमी करत करत आणि आपल्या स्वतःला शुद्ध करत हे जीवन पुढे न्यायचं, हा एक साधारणपणे थोडक्यात असा मार्ग असेल. आणि याच्यामध्ये कायम सत्संग, चांगल्या लोकांचा सहवास हा मात्र आवश्यक आहे. त्यांच्यासोबत राहावं, त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी ऐकाव्या, जेणेकरून हळूहळू हळूहळू सुखांचं सुद्धा वैराग्य व्यवस्थित उत्पन्न होतं, विरक्ती येते आणि मग अध्यात्माचं ज्ञान, रहस्य हे सगळं प्राप्त व्हायला लागतं. जेव्हा साधक स्वतःच हा ब्रह्ममय होतो, त्याला कुठलंच मग बाकी गोष्टींची आवश्यकता राहत नाही, तेव्हा मग त्याचं सगळं जे चित्त शांत होऊन जो शम प्राप्त होतो, उपशम ज्याला म्हणतो आपण, आपलं सगळं मनाची अवस्था शांत होते, तिथे मग तो हा मोक्षाचा मार्ग, मोक्षाचं द्वार त्याच्यासाठी उघडतं. तरुण लोकांना कदाचित अट्रॅक्शन्स, जे काही आकर्षण आहेत ते कठीण वाटत असतील, परंतु सतत अभ्यास जर केला तर हे सहज शक्य आहे. मुळात
श्रीराम हे तरुणच होते आणि हे जर तेव्हाच नाही केलं तर नंतर कधी करणार हा प्रश्न येऊन पडतो. कारण नंतर मग एकदा आपण अडकलो आणि ही जर संस्कार पक्के झाले नाही लवकरच तर नंतर मग ते कठीण होतात. मनच विचारायला बदलायला तयार होते, मग त्याला आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळे जितक्या लवकर होतील तितक्या लवकर हे संस्कार स्वतःवरती अवश्य करावे. शेवटी विरोचननी म्हटलं की तुझ्यात सगळे इंद्रिय तुझे भोगक्षम आहेत, म्हणजे की तू सगळं काही आनंद घेऊ शकतो, तरी सुद्धा तुझ्यामध्ये ही विरक्ती आली, याचा अर्थ तुझ्यामध्ये तू वंदनीय आहेस आणि म्हणून मी तुला प्रणाम करतो, असं विरोचननी बलीला सांगितलं. ह्याच्यानंतर मग बलीनी पुन्हा विचार करायला सुरुवात केली. तो विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. आज इथे थांबू आपण आणि ठीक आहे, आज थांबूया. काही प्रश्न वगैरे असतील तर ते घेऊ. जय श्रीराम, जय गुरुदेव. छान. नितीन सरांनी मोक्षाच्या दृष्टीने साधनेचा क्रम कसा करावा खूप सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितलंय. आपल्या पुस्तकामध्ये एवढं विस्तृत आहे की त्यातला बोध थोडक्या भाषेत आपल्या सामान्य माणसाला खूप. तर मी ते संक्षिप्त पुस्तक तयार केलंय त्यावेळेस मी हे केलं ना, तर मला त्याच्यापेक्षाही जास्त समजलं मला. एवढं त्यांनी सुंदर सोप्या भाषेत सांगितलंय की आपल्या रोजच्या आपण मोक्ष जीवनमुक्त मुक्ती अवस्था जी आहे ती कशी प्राप्त करायची हा मोठा प्रश्न असतो. तर त्याच्यासाठी ते मोठं पुस्तक मोठा ग्रंथ आज वाचून डोक्यात बऱ्याचशा गोष्टी घुसत नाहीत, म्हणजे त्या गोष्टी लिहिन ते. पण नितीन सरांनी फार सोप्या भाषेत ती साधना कशी वाढवायची आणि कसं त्या दृष्टीने हे करायचं ते खूप सुंदर सांगितलंय. धन्यवाद. बस. चला, आज काही प्रश्न दिसत नाही. छान. मध्ये आवाज येत नाही असं काहीतरी कॉमेंट आली होती, बरोबर आहे का? आवाज येत नव्हता का? आवाज आहे त्यांना, त्यांचा आवाज कमी हे करावा लागेल. प्रत्येकाने आपापला मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा आवाज वॉल्यूम वाढवावा लागेल. ध्यानाच्या वेळेस थोडा लहान असतो. बरं. तरी मी आज थोडा त्याच्या बाबतीत आज अलर्ट होतो की आवाज वाढवावा ध्यानाच्या वेळेस सुद्धा. आज माझा आवडता विषय असेल, मला पूर्ण डोक्यात घुसलं. ठीक आहे. पुन्हा काय बोलायचंय? काय पुन्हा काय प्रश्न आहेत का? आहेत, एक दोन जणांनी हात वर केले. हा, बोला स्नेहलताई. हा सर, मेडिटेशन मध्ये असं ऐकताना म्हणजे श्वासावर लक्ष देता देता तुमचे जेव्हा हे ऐकत होतो तर अरे बापरे, मग हे सगळं निगेटिव्ह मग आपण पॉझिटिव्ह कसं करायचं. पण उत्तरार्ध जो तुम्ही टर्न घेतला ना खूपच सुंदर, म्हणजे बोलायला शब्द नाही, इतकं छान तुम्ही सगळ्या ह्याच्यातलं कसं अलिप्त व्हायचं हे सुद्धा खूप छान शिकवलं त्याच्यामध्ये. खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांना बोलायचं तरी व्हिडिओ चालू करावेत. हा, वसुंधराजी बोला, अनम्यूट करा स्वतः. मेडिटेशनच्या वेळेला स्पीकर लावाल असं म्हणाला होता, तर ते नाही जमू शकलं का? काय नाही जमू शकलं? स्पीकर लावणार होता तुम्ही. स्पीकर नाही लावायचा, तुम्ही तुमच्या घरात लावू शकता तुमच्या मोबाईलला. आम्ही लावलेला आहे, पण तुमचा आवाज ओरिजिनल लहान असल्यामुळे ना तो स्पीकर किती मोठा लावला तरी तेवढं नीट नाही ऐकायला. बरं, ठीक आहे. उद्यापासून मी थोडं आणखी मोठ्याने करेन किंवा अगदी माईकच्या जवळ येईल. त्यांचा हँडसेट चेक करणं गरजेचं आहे. हँडसेटला मी ब्लूटूथ स्पीकर लावलाय पण तरी ते नीट होत नाही. ओके. बरं, ठीक आहे. उद्यापासून मी आणखी एक. अभिजित. नमस्ते. मी मेडिटेशन आज पहिल्यांदा केलं. पूर्ण ऐकते पण मेडिटेशन करत असताना काम करत असते म्हणून बसत नाही डोळे पिटून. जेव्हा तुम्ही बोलत होता की सुख आणि दुःख
तर सुखाची जी व्याख्या आहे किंवा सुख म्हणजे काय किंवा दुःख म्हणजे काय, तर ही प्रत्येकाच्या लाईफ एक्सपिरियन्स प्रमाणे असेल. कदाचित मला जे सुख वाटतं ते एखाद्याला सुख वाटणारही नाही. असं किंवा एखादे गरीब माणूस म्हटला सपोज, ज्याला जेवायलाच मिळत नाही, तर जेवण मिळणं ही त्याच्यासाठी सुख झालं. पण आपल्यासाठी ज्यांना अन्न रोज मिळतं आणि आपण कितीतरी वेळा फेकतो तर आपल्यासाठी ती सुखाची व्याख्याच होत नाही. मग असं असताना आपली जी डेफिनेशन आहे सुख आणि दुःख तीच चुकीची आहे. मग हे म्हणजे कशावरून म्हणायचं की मी दुःखात आहे, कशावरून म्हणायचं की मी सुखात आहे? कारण ते तर तुमचा फक्त पर्स्पेक्टिव्ह झाला, पण रियालिटीमध्ये तसं काहीच नाही आहे. एवढंच मला सांगायचं होतं. तुमच्याच प्रश्नात तुमचं उत्तर आहे. हे सगळं विश्व प्रत्येकाचं स्वतःच आहे. त्याच्यामुळे तुमच्या दृष्टीने सुख काय आणि तुमच्या दृष्टीने दुःख काय हे तुम्हीच ठरवायचं. पण तुम्हाला जर समजा साधं जेवण जरी त्याच्यात काही वाटत नसलं, पण पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं, एखादी व्यक्ती जशी रोज जाऊन जेवत असेल, तर त्यांच्यासाठी ते सुख नाही. पण आपल्यासारख्यांसाठी चला 8 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायचं, अशी जर संधी मिळायला लागली तर असं वाटतं अरे वा सुख आहे म्हणून. तर हे जे काही कल्पना आहे सुखाची किंवा दुःखाची ही वैयक्तिक आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण तिथेच की जे काही सुख वारंवार मिळतं त्या सुखाला सुद्धा आपण खरंच किती सुख समजायचं हा प्रश्न आहे. म्हणजे आपण जसं तुम्ही म्हणाले की जो गरीब आहे त्याला वाटतं की मला रोज जेवायला मिळालं तर मी सुखी होईल, पण त्याने असा विचार केला की रोज जेवतो आहे तो तरी सुखी आहे का? आणि आपल्याला असं वाटतं की रोज मला 5 स्टारमध्ये जाऊन जेवायला मिळालं तर मी सुखी होईल, तर जे रोज 5 स्टारमध्ये जेवतात ते तरी सुखी आहेत का? हे जेव्हा प्रश्न आपल्या मनात येतील तेव्हा आपल्याला या गोष्टींचं तिथेच कळेल की सुखाची अपेक्षा तुम्ही जसं म्हटलं ही प्रत्येकाची सापेक्ष असते. तसंच त्याच्यामध्ये किती वैराग्य येऊ शकतं, त्या सुखामध्ये राहून सुद्धा वैराग्य येऊ शकतं. तुम्हाला रोज घरी जेवायला मिळालं तर तुम्हाला त्याच्यात वैराग्य येतं. बाहेर काहीतरी जेवावं आणखी असं वाटायला लागतं. जो रोज 5 स्टारमध्ये जेवताय त्याला कदाचित अरे एक दिवस तरी घरी जेव असं वाटायला लागतं. तर हे जे काही वैराग्य आहे हे सुखाचं आपण इथे त्याची चर्चा केली होती. काहीही करा, किती उपभोग घ्या, त्याच्यातून एक दिवस कंटाळा येतोच. तो त्या व्यक्तीसाठी असतो. दुसऱ्याला कदाचित त्याचं नाही आवडणार, पण प्रत्येकाचं आपलं विश्व आहे. बरोबर. थँक्यू. अशोकजी. हा, जय गुरुदेव. आता आपण जे प्रकरण पाहतो उपशम म्हणजे काय हे जरा सांगितलं तर एक बरं होईल. आणि तुम्ही आता जो विषय काढला की जे ऐकू येत नाही, जे तुम्ही ज्याला घेता ध्यान किंवा त्यानंतर जे सांगता, तर ते आता आज चांगलं ऐकू आलं. म्हणजे अगदी हे नाही वापरता, स्पीकर इयरफोन नाही वापरता, चांगलं ऐकू आलं आज. पण 2-3 दिवसापूर्वी काहीच ऐकू येत नव्हतं. आज चांगलं आलं ऐकू. ठीक आहे. उपशम म्हणजे शांती करणं, बस, सिंपल. जो काही आपला भ्रम आहे या जगाला, जे काही आपण समजतो आहे म्हणून, हे सगळे भ्रम नाहीसे होणं, याच्याबद्दल आपल्या मनाला जे काही त्या जगाशी असलेली अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट सोडून आता शांत राहा, स्वस्थ राहा. हे सगळं काही नाही. या सगळ्या जगाचा भ्रम हा नाहीसा होणं म्हणजे फुग्यातली हवा काढून घेणं जसं म्हणतो आपण, तसा हा जो भ्रमाचा भोपळा आहे आपला तो पूर्ण रिकामा करायचा. ते उपशम. धन्यवाद. धन्यवाद. सुखदेवजी. हा, माझा मगाशी एकाने प्रश्न विचारला होता की तात्कालिक जे काही अन्न भिकाऱ्याला अन्न मिळालं तर तो आनंदी होतो, आपल्याला दररोजच अन्न मिळतं त्याच्यामुळे त्या दृष्टीनं तो आपला आनंद नाही. आनंद हा सापेक्ष असतो. माझं त्या अर्थात आपण अतिशय उत्तम त्यानं समजूत काढली, व्यवस्थित केलं. मला तेच म्हणायचं होतं की आपण तात्कालिक सुखाबद्दल बोलत नाही. अन्न खाणं, जेवण करणं, कपडे असणं हे तात्कालिक क्षणिक सुख आहे. आपण जे सांगतोय सध्या, तुम्ही जे सांगताय आणि आम्ही जे ऐकतोय ते शाश्वत सुखाकरता चाललंय. आणि शाश्वत सुख जर मिळवायचं असेल तर काय करायला पाहिजे हे आपण सांगितलेलं अतिशय उत्तम होतं.
आणि त्यांनी जी उदाहरणं दिली ते क्षणिक सुखाची आहेत, ती शाश्वत सुखाची उदाहरणं असतील असं मला वाटत नाही, असं मला बोलायचं होतं. थँक्यू. 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 योग्य सांगितलं एकदम. ठीक आहे. संतोष कोडबेने बोलत ना, संतोष कोडाबे. अनम्यूट करा. हा झालं. बोला बोला. जय श्रीराम, जय गुरुदेव सर, यतीन सर, करंजकर सर आणि सगळे डिवाइन सोल्स. माझे प्रश्नच नाही. माझे वडील पण ऐकायला आले ऍक्च्युली. हे योग वशिष्ठ ऐकता ना, म्हणजे असं प्रोग्रेसिव्ह, म्हणजे जनरली मी आता पहाटे सुद्धा मेडिटेशन माझं व्हायला आलं 3:30-4 नंतर सुद्धा. मला असं वाटायला आलं, आता सुखाची पण गोष्ट एक आली ती एक सहज, मी म्हटलं तर अख्खी सृष्टी, ही पृथ्वी किंवा सगळी सृष्टी पूर्ण न्यूट्रल आहे, पूर्णपणे न्यूट्रल आहे. आपण त्यातनं काय काय घेतो हे खूप महत्वाचं आहे. ते मागच्या वेळी आपण कुठेतरी वाचलं की नदी वाहते, कोणतरी त्यामध्ये मनसोक्त डुंबतो, तो मजा त्यातनं घेतो, कोणतरी मासे मरतो विकतो, त्यातनं तो घेतो, कोणतरी सुंदर शानदार संध्याकाळ बघतो खडकावरती, नदी तीच आहे, कोणतरी आत्महत्यासाठी यूज करतो. अच्छा ठीक आहे. पण आपल्याला हे जे लाईफ जे मिळालंय ना सर, आता आपण बोलताना जेव्हा असं वाटतं मनाला की आपण ह्या म्हणजे भविष्यातील कित्येक मोठ्या मोठ्या सिक्रेट्स, एक मोठं सिक्रेट ह्या प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कितीतरी गोष्टी करू शकतो, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आपण नुसतेच बसून राहिलो किंवा एखादी गोष्ट केली असंही नाही. किती मी गहरा, हे प्रेझेंट टेन्स किती गहरा आहे, किती खोल आहे. तर मी खरं आज जस्ट उदाहरण जर घेतलं तर मी एक श्वास घेतो, ऑक्सिजन आहे, मी चुकून एक झाड तरी लावलंय का, हे मी घेतोय कोणीतरी पूर्वजांनी कोणीतरी लावलेलं आहे, मी ऍटलिस्ट काही केलंय का, नाहीये. पण हे नुसतं मला नॉलेज जर नुसतं आलं आणि मी जर खरोखर ती झाडं रोपं घेऊन जर लावायला गेलोय, तर इथे एक सुंदर असा बिजोडम येतो की इथं काहीतरी करायचं आहे. हे कोणाच्या अंगणात जर लावलं तरी त्याचं ऑक्सिजन मला मिळणारच आहे. हे जे जी हवा प्युरिफाय होईल, काय होईल. आता इथे सुखाची कल्पना कशी आहे की आपण खरंच इथे काहीतरी देण्यासाठी आलेलो आहे आणि ह्या प्रेझेंटेशन मध्ये आपण कित्येक गोष्टी करू शकतो, ही गोष्ट महत्वाची आहे. आज माझी दाढ दुखत असेल ना तर म्हणतो सगळं परवडलं, दाढदुखी नको. पण 4 दिवसांनी दाढदुखी बंद होते, पुन्हा डोकेदुखी सुरू होते, पुन्हा आपण काय म्हणतो सगळं परवडलं, डोकेदुखी नको. पण असं कधी म्हणतो का, अरे आज मला काहीच होत नाहीये, किती सुंदर मी लाईफ जगतोय, आहे एक सुंदर श्वास घेऊ शकतो, मुलाबाळात राहू शकतो, मित्रमंडळीत राहू शकतो, आणखी कित्येक गोष्टी करू शकतो, कित्येक गोष्ट करू शकतो, किती तरी पॉसिबिलिटीज आहेत आपल्याकडे. आपण काय काय करू शकतो ही जर यादी किंवा असं मनाला जर वाटून घेतलं, एक मेडिटेटिव्ह माइंड मध्ये म्हणून बोललो सर, म्हणजे की आपण कितीतरी गोष्टी करू शकतो प्रॅक्टिकल पार्ट मध्ये, बरं का. मग इतकं सुंदर मला असं वाटायला आलं, म्हणजे हे योग वशिष्ठ मध्ये मी काय तसं पूर्ण वाचलेलं नाही, कारण सरांकडून मी सुमनताईंचं पण पुस्तक मागून घेतलं मी, आणि खूपच सुंदर एक हे वाटायला आलं मला लाईफ मध्ये की खरंच आपण आलोय तर काय करण्यासाठी आलो. मला जर एक सूरपेटी वाजवता येत असली तर मला आय एम वेल अवेअर अबाउट इट, त्या स्वरांबद्दल माहित आहे, पण ते ऐकावेत त्यांनी, इतरांनी ऐकावेत. कशासाठी मी वाजवायचं, कशासाठी कुठल्या मी ऍक्ट करायच्या, की ज्याच्यामुळे आणखी कोणीतरी त्याचा लाभ व्हावा. मला खूप येतं ना सगळं, ठीक आहे. तुमच्या घरी जेवायला आलं तर मला नंतर जेवण छान झालं म्हटलं तर आईला अर्धी भाकरीचा पुरते शेवटची, काय लागत नाही, काय लागते जगतामध्ये, नाही का. आपण खरंच आपण कशासाठी आलोय, आणि ह्या गोष्टीचा जर आपण विचार करून आपण प्रत्येक पाऊल, प्रत्येक गोष्ट करताना सुद्धा, अच्छा ठीक आहे काय हरकत नाही, आपण प्रत्येक गोष्ट केली म्हणजे चांगलीच होईल अशातला भाग नाही, पण कमीत कमी चांगलं इंटेन्शन नाही नुसतं करत गेलो की नाही, पुढे काय होईल तो काय भाग नाही, आपली किती शक्ती असेल काही हरकत नाही, पण ऍटलिस्ट खूप जरुरी आहे की, कारण कसं आहे इथे जर नुसती हत्या झाली तर त्याला नेऊन तुरुंगात टाकू शकतात, पण हीच गोष्ट सीमारेषेवर जर केली ना तर त्याला उचलून नाचवणार, अरे वा शत्रूला मारलं. गोष्ट तर एकच आहे, परंतु कुठल्या बॅकग्राऊंडवरती केली, त्याचं पार्श्वभूमी काय आहे. जर अशा पद्धतीने आपण जर अशा हे करू शकत असो तर किती लाईफ सुंदर आहे, आणि आपण कितीतरी गोष्टी करू शकतो, ही गोष्ट खूप छान आहे. तुमचं मी नेहमी ऐकतो, मला इतकं आवडतं ना, कारण सरांचं मी कधीतरी मेसेज टाकतो काहीतरी, खूपच सुंदर, मला ह्या गोष्टी खूप आवडल्या. आता सुखाची पण कल्पना अशीच, हे सुखाचं पण असं क्रिएशनच आहे ना, मी काय काय करू शकतो, नाही का. सुख इथेच आहे, दुसऱ्याला चांगलं जर आपण काहीतरी करू शकत असू तर त्यामध्ये आपल्याला सुख मिळूच शकतं, नाही का. आणि कितीतरी अशा गोष्टी आहेत, मी काय स्वतःसाठी नाहीच आहे, नाही का, आपण देण्यासाठीच आहे 100%. जय गुरुदेव, जय श्रीराम. मी शॉर्टकट जरा खूप मस्त वाटलं मला पुढे. जी सर. शोभाजी. शोभा देसाई त्यांनी अनम्यूट
केलं की काय केलं? हात वरती केला होता. होतं त्यांचं, हा आहेत ते व्हिडिओ चालू करून व्हिडिओ चालू करून बोलतो. ठीक आहे, नसेल शक्य तर ठीक आहे. हा बोलतायत त्या की नाही? मला नाही नाही. ठीक आहे. हा हा अनम्यूट हा द्या, अनम्यूट करा. होत नाहीये आला. हा नमस्ते. नमस्ते सर. आता जी चर्चा सुरू होती ना की शाश्वत सुख आणि क्षणिक सुख, आता याच्या आधी म्हणाले ते, पण मला असं वाटलं बरं का की इथे जी कल्पना करायची ती कदाचित ज्याला ते क्षणिक सुख म्हणतात आणि दुःख त्याच्याविषयीच असेल. कारण जसं की आपल्या आपल्या मनाचे संकल्पना, प्रत्येकाचं मन हे खरं तर ते अस्तित्वात नाही, आपणच तयार केलेलं आहे. तर आपल्या मनासाठी कुठलं सुख आणि दुःख आहे हे आपल्या मनाचं शमन करण्यासाठी त्याचाच विचार केला गेला पाहिजे. ज्याला क्षणिक सुख असं त्यांनी म्हटलं, उलट त्याचाच विचार केला गेला पाहिजे मला वाटतंय. कारण त्या मनाचं जर शमन करायचं असेल तर माझ्या मनाला कुठलं सुख वाटतंय आणि माझ्या मनाला कुठलं दुःख वाटतंय त्याच्यावरच विचार केला गेला पाहिजे ना. तर मग त्या शाश्वत सुखापर्यंत आपण. बरोबर आहे. एक पायरी आणखी पुढे जायचं याच्यामध्ये, ज्याला मी सुख समजतो ते खरंच सुख आहे का, आणि पूर्वी ते भोगलेलं आहे, तर मग काय असं विशेष आपण म्हणतो ना, काय तीर मारले म्हणतो आपण, काय मिळालं खरंच ते सुख उपभोगून, काय फरक पडला आयुष्यामध्ये, असं वाटलं सुख आहे. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागले होते. म्हणून योग वासिष्ठ आपल्याला अशा दिशेने घेऊन जातं, अशा सुखाकडे जा. म्हणजे मी अगदी वैराग्य प्रकरणातच सांगितलं होतं, श्रीरामांचं जे काही आर्ग्युमेंट आहे ते एका सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर कॉमन सेन्स आहे की ज्या गोष्टीसाठी वारंवार प्रयत्न करावा लागतो, त्याच्याऐवजी जर असं काही केलं की ते, जसं आता तुम्ही स्वयंपाक करत असाल, रोज उठून त्या कणिक तिंबा रेन, पोळ्या लाटा रेन, फोडणी द्या रेन, कुकर करा रे, याच्याऐवजी तुम्हाला जर अशी फॅसिलिटी दिली की एकदाच काहीतरी केलं की ते आयुष्यभर तुम्हाला सगळं रेडी राहील, पुन्हा काही करायची गरज नाही, तर हवंय की नकोय की रोज उठून पुन्हा तेच करत राहायचं. तसं या सुखाच्या बाबतीतही तेच म्हटलेलं आहे की रोज उठून तेच प्रयत्न करा, तेच हे करा, तेच एफर्ट्स घ्या, आणि तीच त्याच्यासाठी इच्छा, आणि त्याच्या मागे सुद्धा मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर येणारं दुःख, हे सगळं कटकट करण्यापेक्षा असं काहीतरी सांगा, अगदी सोप्या भाषेत सांगा. श्रीरामांनी वसिष्ठांना म्हटलं की काही करायची गरज नाही, बसल्या जागी कायमचं सुखी, असं काहीतरी असेल तर ते. आणि एक्झॅक्टली तेच शाश्वत सुख हे हवंय. कारण प्रयत्न त्याच्यातही आहे, त्याच्यातही कटकट आहे, डोक्याला त्रास आहे. त्यामुळे ते क्षणिक वगैरे हे सगळं आहे, पण त्याच्या मागे लॉजिक तेच आहे की कशाला, त्याच्यासाठी तरी कशाला प्रयत्न करायचे, सोडून द्या ना, असं आहे. पण त्या मनाला ती सवय लावण्यासाठी आणि मनाचा उपशम करायचा असेल तर ही जी आपल्याला, भले आपण त्याला क्षणिक म्हणत असू, पण त्याच्याच वाटेला गेलं पाहिजे, आणि मगच हळूहळू ते ज्याला दुःख म्हणतोय, ज्याला सुख म्हणतोय, त्याचा सुद्धा हळूहळू उपशम करत करत आपल्याच मनाचा उपशम करायचा. थोडक्यात ते नाहीच करायचं मन. बरोबर. त्या मनाला सांगायचं की तू जे काही आता हे अपेक्षा करतोय ना, इकडून तुला सुख मिळेल, तिकडून सुख मिळेल, त्याच्यापेक्षा चांगलं सुख दुसरीकडे, ते दुसरीकडे कुठे आहे की जिथे प्रयत्न नाही करायचे आणि आनंद. आपण पुन्हा हा विषय येईल, पण आज हा बोलत आहेत म्हणून सांगतो की आनंद ही अनुभूती, हा अनुभव आहे. बरोबर आहे. म्हणजे मला गुलाबजाम दिसल्यानंतर मी जर माझ्या मनात आणलं तर तो गुलाबजाम खाल्ल्यानंतर जो अनुभव येतो तो अनुभव म्हणजे आनंद. मी गुलाबजाम न खाता सुद्धा तो अनुभव माझ्या आतच आहे. बरोबर आहे. त्या अनुभवाला मी माझ्या मनातल्या मनात सुद्धा तसंच करू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो. स्वप्नामध्ये आपण अनेक गोष्टींचा अनुभव घेतो जो न कळत होतो. मी कळत सुद्धा स्वतःला थोडं जागृत ठेवून मी तोही अनुभव आपल्या आतमध्येच घेऊ शकतो. मग त्यासाठी मला गुलाबजाम या सोर्सची गरज काय, त्याच्याशिवाय सुद्धा मी आनंदी राहू शकतो. हे जर कळलं तर मग गुलाबजाम असला काय नसला काय आनंदी आहे, काय जे पाहिजे ते, माझा गुलाबजाम काही असू दे, सगळ्यांशिवाय मी आनंदी राहू शकतो. हे शिकवणं सुरू आहे सध्या. बस. धन्यवाद. ठीक आहे, चला थांबूया आणि पुन्हा आपण भेटू पुढच्या सत्रात. जय गुरुदेव, जय श्रीराम.
जय श्रीराम.